देशभरामध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ झाली आहे। पेट्रोलच्या दरामध्ये 3 रुपयांची तर डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांची वाढ झाली। मुंबईमध्ये 106 रुपये 50 पैसे पेट्रोल तर डिझेलसाठी 93 रुपये मोजावे लागणार आहे। पेट्रोल डिझेलचे नवे दर आजपासून लागू झाले। देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ झाली। जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर भारतातील तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ केली आहे। पेट्रोल 3 रुपयांनी तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागले। नव्या दरानुसार मुंबईत 106 रुपये 50 पैसे प्रति लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार आहेत, तर डिझेलसाठी 93 रुपये मोजावे लागतील। तर पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे इतके असतील। नागपूरमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटरला 107 रुपये 18 पैसे असतील। आज आपण जर बघितलं तर जगभरामध्ये इंधनाच्या किमतीत किती वाढ झाली। अमेरिकेमध्ये 51% वाढ आहे, सिंगापूरमध्ये 30% वाढ आहे, पाकिस्तान सारख्या देशात 200% वाढ आहे आणि आमच्याकडे मात्र मोदीजींनी मात्र 3.5% वाढ या ठिकाणी केलेली आहे आणि ती देखील आता इतके दिवस तर ती वाढ त्यांनी होऊ दिली नाही। ज्यावेळी जगावर संकट असतं अशा काळामध्ये माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जर काही अपेक्षा व्यक्त केल्या आपापल्या परीने आपण त्या अपेक्षेकृत काम करणं ही आपली जबाबदारी आहे। भारतावर इराण अमेरिका युद्धाचे गंभीर परिणाम दिसू लागले। याआधी सोनं चांदीवरील आयात शुल्क 6 वरून थेट 15% वाढवण्यात आलं, तर कमर्शियल सिलेंडरच्या दरात 993 रुपयांची वाढ झाली। सीएनजीच्या दरातही 2 रुपयांनी वाढ करण्यात आली। दुसरीकडे अमूल आणि मदर डेअरीच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ झाली। बऱ्याच काळापासून स्थिर असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरात आज वाढ झाली। युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यात, त्याचबरोबर आयातीवरही परिणाम झालाय। तेलाच्या आयातीचा खर्च वाढलाय, याचा थेट भार आता ग्राहकांवर पडण्यास सुरुवात झाली आहे। डिझेल महागल्यानं जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ होण्याची भीती आहे। सार्वजनिक वाहतूक आणि खासगी प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजावे लागू शकतात। यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडू शकतं।